स्वर्गीय माननीय मधुरगावजी पिचड साहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित साहेब आणि पिचड कुटुंबियावर प्रेम करणारे सर्व त्यांचे स्नेही बांधवांनो आणि भगिनींनो, साहेबांना जाऊन आज 1 वर्ष झालं। 1 वर्षाचा कालखंड हा खूप असतो, पण तो कालखंड कसा गेला ह्या तालुक्याला निश्चितपणे जाणवलं असेल। साहेबांची उणीव क्षणोक्षणी या तालुक्यातील जनतेला 1 वर्षभरात भासवलेली आहे। खरं तर साहेबांचं कार्य सांगावं असा काही अकोला तालुका अज्ञान नाही आहे। खरं तर या देशामध्ये आणि राज्यामध्ये आदिवासी समाजासाठी साहेबांनी जे महान कार्य केलं, ह्या देशामध्ये प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट, आदिवासी महामंडळाची निर्मिती, पेसा कायद्याची निर्मिती, ह्या अतिशय आदिवासी समाजाच्या हिताच्या गोष्टी मान्य साहेबांनी केल्या। खरं तर आपण साहेबांना जलपुरुष म्हणतो। अतिशय भगीरथ कार्य साहेबांनी केलेलं आहे। भगीरथांनी जशी गंगा पृथ्वीवर आणली होती, त्याच पद्धतीनं उत्तर नगर जिल्हा सुजलाम सुफलाम करण्याचं काम साहेबांच्या दूरदृष्टीमुळे झालं। 250 बंधारे असतील, छोटी मोठी धरणं असतील, या माध्यमातून उत्तर नगर जिल्ह्याची हरित क्रांती झाली आणि आज जिल्हा सुजलाम सुफलाम झाला। ह्या सगळ्यांचं श्रेय पिचड साहेबांना। अकोले तालुक्यातील बहुजन समाजाच्या छोट्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना साहेबांनी या तालुक्यातल्या सगळ्या संस्थांवर काम करण्याची संधी दिली। गावात असलेला कार्यकर्ता तालुक्यात आणला, तालुक्यातला कार्यकर्ता जिल्ह्यात नेला, जिल्ह्यातला राज्यात नेला आणि राज्याचा कार्यकर्ता देशापर्यंत पोहोचवण्याचं काम साहेबांनी केलं। अतिशय विश्वासाची एक कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे काम केलं। दुर्दैवाने 1 वर्षापूर्वी साहेब आपल्यातून गेले आणि आपण पोरके झालो। म्हणून आपण सर्वांनी आज या क्षणी वैभव भाऊंच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। हीच खरी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली आहे। मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं साहेबांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।